जसं अमेरिकेकडे CIA, FBI आहेत, तसं भारताकडे हल्ले थांबवण्यासाठी त्यांची चौकशी करण्यासाठी कोणकोणते डिपार्टमेंट्स आहेत. तर राजधानीत जे घडलंय त्यांनी संपूर्ण देश हादरून निघालाय आणि होम मिनिस्टर, प्राईम मिनिस्टर यांनी सांगितलंय की आम्ही या सर्व प्रकरणाची चौकशी करत आहोत. पण नेमके कोणते डिपार्टमेंट्स अशा गोष्टींची चौकशी करतात किंवा इन्व्हेस्टिगेशन करतात? तर पहिलं आहे नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी म्हणजे NIA. ही एजन्सी देशात घडलेल्या हल्ल्यांची चौकशी करते, जसे की पुलवामा, 26/11चे हल्ले. आणि हल्ला घडल्यानंतरच नाही तर हल्ला घडण्या अगोदर सुद्धा संबंधितांना पकडणे हे काम सुद्धा NIA करत असतं. दुसरी एजन्सी आहे रिसर्च अँड अनालिसिस विंग म्हणजे R&AW. ही एजन्सी तुम्हाला माहितीच असेल की क्रॉस बॉर्डर म्हणजे परदेशात भारताबद्दल काय घडतंय या सगळ्या गोष्टींची माहिती ठेवत असतं. व या एजन्सीने आजपर्यंत कित्येक मोठमोठाले हल्ले घडण्यापासून वाचवले सुद्धा आहेत आणि ही एजन्सी डायरेक्ट PMO ऑफिसला रिपोर्ट करते, म्हणजे यात जे घडतं ते हायली क्लासिफाईड असतं. व तिसरी एजन्सी आहे IB म्हणजे इंटेलिजन्स ब्युरो. ही एजन्सी भारतात घडणाऱ्या सर्व हालचालींवर लक्ष ठेवते व काही थ्रेट असला तर नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी सोबत कोऑर्डिनेट करून त्याला थांबवण्यास मदत करते. आणि या 3 एजन्सी मिळून देशाची पहिली स्ट्रॉंग लेअर बनतात. त्यानंतर ATS जे की प्रत्येक राज्यात वेगवेगळे काम करतात, ते स्लीपर सेल्स किंवा देशविरोधी हरकतींवर लक्ष ठेवून असतात. आणि यानंतर पोलिसांपासून CBI, ED या सुद्धा एजन्सी देशासाठी योगदान देत असतात. त्यामुळे अनेक घटना घडण्या अगोदरच थांबवल्या जातात आणि कित्येक घटना तर आपल्याला माहित पण होत नाहीत. व याच डिपार्टमेंटमुळे आज तुम्ही आम्ही घरात सेफ राहतो. पण दिल्ली सारख्या घटना एखाद्या वेळेस घडतात. कारण फॅमिली मॅन वेब सिरीज मध्ये एक डायलॉग आहे, आतंकवाद्यांना फक्त एकदा जिंकावे लागते आणि आपल्याला प्रत्येक वेळेस. त्यामुळे आपण आपल्या सर्व सिक्युरिटी फोर्सेस सोबत राहिलं पाहिजे. तुम्हाला काय वाटतं हे मला कॉमेंट्स मध्ये सांगा. माहिती आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. मला इंस्टाग्रामवर फॉलो सुद्धा नक्की करा. चला भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.